नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि आपण आता हरिद्वारवरून यमुनोत्री कडे प्रस्थान केलेलं आहे। सकाळी निघण्याला थोडा उशीर झाला, गाडी पार्किंग मध्ये गुंतलेली असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेत जा, गाडी सकाळी लवकरात लवकर निघायची। आता आपण 6:30 ला आम्ही हरिद्वारवरून निघालेलो आहे यमुनोत्रीकडे। आता यमुनोत्री मध्ये टाइम सांगताय साधारणतः 1 वाजता पोहोचेल वसून 7 तासाचा रन। मात्र ट्रॅफिक वर अवलंबून आहे, काय आहे काय नाही। रस्त्याने आपण पहिले आता देहरादून त्यानंतर मसुरी या मार्गे आपण जातोय। वातावरण फार सुंदर आहे, पुढे मॅप सांगतोय की ढगाळ वातावरण आहे, बघूया जबरदस्त सीन असेल, वेगवेगळे स्पॉट असो आपण बघणार आहोत। बघू शकता या ठिकाणी जी गर्दी आहे ती पर्यटकांची आहे। मसुरी या ठिकाणचे रस्त्याने असलेले विविध स्पॉट पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गाड्या लावून व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी जात असतात। मसुरी येथील सुंदर असं रमणीय दृश्य। नमस्कार मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत मसुरी। आपण बघू शकता मसुरीचा सीन आणि रस्त्याने आहे आपण आता। मध्ये आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो, परंतु हॉटेल अद्याप उघडलेली नाही। हा सीन आहे रस्ते, वळणदार रस्ते। इकडं मुलं आपले फोटो वगैरे काढतायत, बघू शकता सुंदर असा सीन। हे बघा सुंदर असे सीन आहे। आपल्याला तिकडे जायचंय का? आलो का? तो वेगळाच रस्ता आहे। आलोय, तिकडून आलो आपण खाली चाललो, खालून पुन्हा वरती। भारी आहे। And the driver is Kapure sir. And the members are Ai, Mummy, Daddy, and me, and the monkey. ये जी है ना, और दोस्तों मैं ये पाउस आप देख सकते हो बाबा ना चालू नहीं डैडी। फुल घ्या ना तिकडे, आलो ना फुल दोन वाव। हा शांती साइड से गया खाली तिकडचं। यमुनोत्री जाताना हा रस्ता लागतो। हो एकदम बढिया चालू झालेला आहे, पैसे वसूल झाली ती। बस
आता आपण लवकरच जानकी जट्टी या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्यानंतर तिथे गाडी पार्क करून तिथून पुढचा प्रवास आपला पायी असणार आहे. साधारणतः 5 ते 7 किलोमीटर यमुनोत्रीकडे. वरती जायचं ना. गर्दी बंद. कुठे वरती? समजतं मला वाटतं. आपलं 15-20 किलोमीटर. 16 किलोमीटर 46 मिनिटं दाखवत आहे. Now we are enter in Yamunotri Dham. No, you are entering. We are. चलो क्या प्ले. फाइनली दोस्त हम पहुंच गए हैं जानकी चट्टी. ये आप देख सकते हैं यहाँ पे ऊपर कलर मारा हुआ है, मारलेला आहे. 2 किलोमीटर या ठिकाणी जानकी चट्टी आहे. मला वाटतं थांबून घ्यावं लागेल का डबल पुलावर गाडी चालणार नाही. डबल ती गाड़ी उधेगा पीछे ले लो. सर आपण एंटरिंग करत आहोत. जानकी चट्टी मध्ये आपण आता प्रवेश करत आहोत. सुंदरसा नजारा. हे भाई तर डबल गाडी चालली नसती. आप देख सकते हैं रास्ता बहुत घना डेंजर रास्ता है. फार अवघड रस्ते आहे. टर्न जागीच आहे. पहिल्या गेअरवर सुद्धा गाडी पुई पुई करू राहिली. हे पैदल प्रवासी आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे जानकी चट्टी. गाडी या ठिकाणी पार्किंगला लावली गेलेली आहे आणि पार्किंग करून आम्ही आता प्राथमिक गरजेच्या वस्तू, बघा इकडं फार मोठी पार्किंग आहे, गरजेच्या वस्तू आम्ही घेतल्या सोबत आणि आता आम्ही ट्रॅकिंगसाठी निघालेलो आहे वरती. ही पार्किंग आहे. हे बिल्डिंग्स अशा प्रकारचं आहे. मोठे मोठे ट्रॅव्हल्स या खालच्या साईडला उभे आहेत आणि आम्हाला या बाजूला वरती जायचं आहे. तर बघूया, पुढे आपण भेटणारच आहोत. ओके, आपण बघू शकता यमुनोत्री धाम में आपका हार्दिक स्वागत है. और ये है यमुना नदी, वरतून वाहते ते. असं वरती जायचंय आपल्याला. काय अवघड नाहीये. या ठिकाणी रस्त्याने चालण्यासाठी छानशी सोय केलेली आहे. सिमेंटचे रस्ते देखील आहेत. आपण हळूहळू न थकता चालत राहिले की दम लागत नाही. फास्ट जर चालले तर दम लागतो. आमचे 3 मेंबर्स आपण पाहू शकता वरती ऑलरेडी पोहोचलेले आहेत. आम्ही हळूहळू मागे चालत आहोत. आता यमुनोत्रीचं मंदिर आपल्याला दिसत आहे, आपण बघू शकता. आणि ही बघा गर्दी, ट्रॅफिक जाम झालेली. ट्रॅफिक जाम. मंदिर जसं जसं जवळ येईल तशी तशी गर्दी वाढते. आपण बघू शकता किती ट्रॅफिक आहे. रस्ता पण फार अरुंद आहे आणि इकडे खोल दरी डायरेक्ट यमुना खाली वाहते आणि रस्ता एकदम अरुंद आहे. हा बघा, या ठिकाणी गरम पाण्याचा सुद्धा आहे. गरम पाण्याचा झरा खाली येतोय. इकडून यमुना आहे. हे बाहेरून मंदिर दिसेल आपल्याला आता. आणि आपण पुलावरून चालत आहोत. मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे मी आता. गर्दी आहे. गर्दी तुम्हाला दाखवतो किती ती. हे बघा गर्दी. जादू जादू
गरम पाण्याचा कुंड या ठिकाणी बघू शकतो आपण. सुंदर असं दृश्य. मंदिरमध्ये आता आपण आलेलो आहे, व्हिडिओग्राफी मना आहे. आता आम्ही बाहेर येऊन काही फोटोग्राफी केलेली आहे. मंदिराचे फोटो या ठिकाणी आम्ही काढलेले आहे. आपण बघू शकता सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आपण या ठिकाणी यमुनेचं मंदिर बघू शकता. मध्ये या ठिकाणी सूर्य कप आहे, गरम पाण्याचं झरा आहे तिथं. गरम पाण्याचा झरा आहे तिथं. चावल सुद्धा आपण गरम करू शकतो. आपण बघू शकता. प्रसाद माताजी का घर तक जाता है. अरे चावल लेने गया था मेरे भाई. या ठिकाणी गरम पाण्यामध्ये तांदूळ फडक्यामध्ये बांधून सोडले जातात आणि त्याच्यापासून भात तयार होतो. एवढं हे गरम पाणी आहे. गरम पाण्याचा झरा सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. थंडगार वातावरण आहे. गरम कपड्याची आवश्यकता आहे. पाऊस नसताना देखील थंडी वाजू नये म्हणून रेनकोट घालून घेतलेली आहे सर्वांनी या ठिकाणी. आता उतरताना आम्हाला पार संध्याकाळ झालेली आहे. मित्रांनो, आता आपण यमुनोत्रीच्या खाली उतरत आहोत आणि हे सगळे जादू बनलेले. मी नाही आहे. हा, पाऊस तर पडत नाहीये, मात्र थंडी खूप आहे. त्याच्यामुळे हवा लागू नये म्हणून रेनकोट घातलेले आहे. मी काही लावलेलं नाही आहे आणि थंडी फार आहे. रात्र झाली आम्हाला येऊस्तोवर खाली. बघा, व्यवस्था आहे रात्रीचं पण आपण येऊ जाऊ शकतो, काही अडचण नाही. हो गे साईड वरती फार वरपर्यंत आहे. जाताना थोडी परेशानी होतेच, मात्र येताना काही अडचण नाही. आणि आता एक 10 मिनिटात आपण खाली उतरून जाणार आहोत. बघा, पुढे पण आहे व्यवस्था चांगली, काही अडचण नाही. ओके. गुड मॉर्निंग गाईज. आता आपण बरकोटमध्ये मुक्कामी आहोत. रात्री बराच उशीर झाला होता खाली येऊन जेवण खाऊन करून यायला, आणि आपण आता बरकोटमध्ये मुक्काम करून पुढे आपण आता गंगोत्रीकडे प्रस्थान करणार आहोत लवकरच. आपण बाहेरचा सीनसुद्धा बघू शकतो. गाड्या सुरू झालेल्या आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद. काच्यामुळे दिसत नाही, बाहेर घेतो मी मोबाईल.